त्या सणात तुम्हाला बरेचसे वेळेला नारद मुनी आले. मग ब्रह्मदेवाने विचार केला की ही सृष्टी आपोआप तयार झाली पाहिजे, म्हणून त्याच्याकरता प्रथम मनु नावाचा पुत्र निर्माण केला आणि त्याचा विवाह, बरं का, विवाह झाल्याच्या नंतर संतती आपोआप होणारच, माणूस पुत्राचं कामच नाही. म्हणून मनु राजा आणि शतरूपा, म्हणू म्हणजे मन शतरूप घेऊ शकते, त्याप्रमाणे शतरूपा आहे त्याची पत्नी. सगळ्यात प्रथम पुरुष आपले पूर्वज ते ब्रह्मदेव तर सगळ्यांचा लोक पितामह आहे, म्हणजे सगळ्यांचा आजोबाचा 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 आजोबा आहे. एक सांगू काय, बापाला बाप म्हणतात, बरोबर, आजोबाला आजोबा म्हणतात, जास्तीत जास्त म्हणशील पंजोबा म्हणते, पंजोबाच्या बापाला काय म्हणतात, म्हणजे अगदी 10 पिढ्या धरलं तरी मग ते आबा पण होऊन जाईल, नुसतं मग आबाच, पंजोबाचा आबाही आबाच. म्हणून ब्रह्मदेव लोक पिता म्हणजे सर्वांचे आजोबा म्हणजे ब्रह्मदेव. मग ब्रह्मदेवानं मनु आणि शतरूपा असे 2 निर्माण केले. त्यांचा विवाह झाला, त्यांना 2 मुलं झाले आणि 3 कन्या झाल्या, आकृती, प्रसूती, देवहूती, अशा 3 कन्या झाल्या आणि 2 मुलं झाले. एकाचं नाव उत्तानपाद आणि दुसऱ्याचं नाव काय राहील, प्रियव्रत. त्याला जवळच ठेवायला लागते, आपल्या ध्यान न्यायला की आहे ते, आणि चुकला की मग त्याला वाटते की ते शिक्षण घेताना असं घ्यायला लागते. प्रियव्रत, उत्तानपाद. आता सृष्टी वाढवायची आज्ञा मिळाली, म्हणून भगवान श्री विष्णू मनु राजाच्या स्वप्नात गेले आणि त्यांना सांगितलं, हे देवहूती नावाची जी कन्या आहे हे कर्दम ऋषीला देऊन टाका. तर कर्दम ऋषीने ऐकायलाच पाहिजे, म्हणून कर्दम ऋषीच्या स्वप्नात सांगलं भगवान विष्णूने, हे कर्दम मुनी, तुम्ही मनु राजाची कन्या देवहूती ईशाशी विवाह करा. सांगल्याप्रमाणे उद्या ती येणार आहे. दुसरा दिवस उद्याला ब्रह्ममुहूर्तावर ऋषी बसलेल्या ध्यानस्थ कर्दम ऋषी, मोठा आश्रम आहे, समोर शिष्य आहेत, कोणी आलं की या 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 स्वागत करण्याकरता. मनु राजा आणि शत्रुपा राणी आलेले, राजवैभवानं आलेले आहेत, त्याने त्यांचा सत्कार केला, या या. ऋषी महाराज बसलेले आहेत. ऋषीनं राजा आले, या या या, बसा महाराज. म्हणून राजाला बसण्याकरता आसन दिलं, राणीला बसण्याकरता आसन दिलं, आणि ती कन्या देवहूती जिचं लग्न आता कर्दम ऋषीशी होणार ती सुद्धा सोबत आली, तिला बसायला आसन दिलं. राजा बसलेला म्हणजे आपले बाबा बसले देवहूतीचे, माता बसली. देवहूती संकोच करायला लागली, बसू की ना बसू, महापतिव्रता होती, पतिव्रतेचा धर्म असा आहे, त्यांना आधाराचा. कोणत्याच बाईनं आपल्या पतीला आपले लुगडे आणायला लावू नये, लुगड्या काढून जाण्याचे नियम आहे. कोणत्या स्त्रीनं आपल्या पतीला आखून टाकून देऊन आपण त्याच्यात झोपू नये. कोणत्या स्त्रीनं आपल्या पतिव्रता स्त्रीनं आपल्या पतीला सतरंजी टाकून आपण त्याच्यावर बसू नये. आपण पतिव्रताचा धर्म, आता लग्न होणारा माझे भावी पती आहे, म्हणून देवहूतीनं त्यात विचार केला, बसा की ना बसा. मी जर बसले नाही तर यांचा अपमान नाही, म्हणून अपमान मी नाही झाला पाहिजे, बसले गेलं पाहिजे. आणि अशा तऱ्हेने मी बसली तर माझं पाती धर्माचं जे व्रत आहे ते व्रत हे कायम राहिलं पाहिजे. म्हणून समोर जे हात ठेवले त्या आसनावर आणि मीटर बसले. अशा तऱ्हेनं देवहूती बसली. कसं येणं झालं त्यावेळेस मनु राजा म्हणाला, हे मुनिवर्य, आम्हाला भगवान विष्णूने संकेत दिला की आमची कन्या ही देवहूती हे तुम्हाला अर्पण करा. कर्दम ऋषी म्हणाले, हे राजा, मला सुद्धा रात्री भगवंतानं संदेश दिला, तर काय हरकत नाही, तुमच्या कन्याचं मी पाणी ग्रहण करणार, पण माझी एक अट राहील. म्हणजे कोणती अट आहे? त्यावेळेस देवहूती म्हणाला की कोणती अट आहे महाराजातली?
म्हणे बा मी संतती झाले की संन्यासी होऊन जाईल, वानप्रस्थ आश्रमाचा स्वीकार करेल. ते म्हणाले संतती झाल्यावर नाही, पुत्र झाल्यावर. असं म्हणून त्यांचं लग्न लागलं. खूप आनंदाने दिवस निघून गेले. एवढी पतीची सेवा केली तुम्हाला सांगू नाही शकतो. तो प्रसन्न झाला. कर्दम कुठली सेवा केली. आश्रमामध्ये येणार जाणार सगळ्याची व्यवस्था त्याला दया आली. एवढे मोठे राजकन्या असून आपल्या आश्रमामध्ये सर्वांची सेवा करते. बरं, या सर्वांची सेवा तर करतेच, पैसा त्रास बी नाही आपल्याला, ते कधीच काही मागलं नाही. म्हणून कर्दम ऋषीने असा विचार केला, मागलं नाही तरी आपला पती धर्म आहे, म्हणून इथं मनोरथ पूर्ण करायला पाहिजे. म्हणून भगवंतांनी आपल्या तपाच्या बलावर एक फार मोठं विमान तयार केलं. त्यावेळी विमानाचा शोध लागला होता. विमानाला 200 वर्षे शोधायला झालेल्या संशोधनात 150 वर्ष झाले. पण राम राज्याला 11 लाख वर्ष झाले. तर राम राज्याच्या वेळेस सुद्धा विमान होतं. आता मी जी गोष्ट सांगून राहिलो ना, हो, याला कोट्यावधी 20 कोटी वर्षाच्या अगोदर गोष्ट बोलतो मी. 20 कोटी तुम्हाला गणित जर सांगलं तर चक्र येऊन जाते. आज सूर्य काही 10, 20 किंवा 1 लाख 2 लाख असा अंतराळ नाही. हा किती अंतराळ याचं गणित माणसं ध्यानात राहत नाही. इथल्या पुढे सूर्य आणि त्याच्या प्रकाशाला यायलाच तर किती मिनिट लागतात. वास्तविक आवाजापेक्षा प्रकाशाला वेग जास्त आहे. आकाशात वीज झाल्याच्या नंतर प्रकाश पहिले पडते, नंतर त्याचा आवाज येतो. म्हणून जुने माणसं सांगत, वीज चमकली की पोराला सावध कर ग, लहान होऊ नका आता हीच गर्दी. अरे ते तास गरजेल असते. एक सांगू का, वीज ज्यावेळेस झाडात पडते की नाही, तर ते पहिले गरजते की नाही, आपला प्रकाश पडते, तास ते गरजेल असते. आणि झाड पडते की नाही, ते झाड मोडते का आपल्याला तो वरचा आवाज येते. कसा? विजेचा, करकड्याचा. झाडाचा तर येतेच. म्हणून तो लाईट पडायचा म्हणजे जुने माणसं म्हणून पायरे हीच करकडते. म्हणजे ते करकडली तास आणि पडली तास, पण आवाजाने उशीर लागते. या तुम्हाला तसं नसं लक्षात, तुम्ही जंगलात काही मनुष्य 2 किलोमीटर अंतरावर तो झाडावर दिसते तुम्हाला, तो कुऱ्हाड मारते असेल, त्याचे कुऱ्हाड पहिले लागते झाडाला, मग मागून आपल्याला आवाज येते. म्हणजे प्रकाशापेक्षा दृश्यापेक्षा आवाजाला वेग कमी, हे सांगायचं होतं. तर असं ते विमान तयार केलं. त्या विमानामध्ये दाशी, आता विमानात गेलं आपण तर सेविका असतात. त्याच्या अप्सरापेक्षा सुंदर असे त्याने सेविका निर्माण केल्या. आता ते गमत असे काही गोष्टी सांगायला लागतात, काही संक्षिप्त ठेवायला लागतात, काही कंसात ठेवायला लागतात. असे सुंदर विमानाची रचना होते. त्या विमानामध्ये बसून पूर्ण मनोरथ पूर्ण करून टाकलं देऊ. सर्व सुवासिक पदार्थ, कपडे, रस्ते, सोनं, चांदी, काहीच कमतरता आहे, काही नाही. तिचं मन एवढं तृप्त झालं, ते प्रसन्न झालं. आणि भगवंत कृपेनं त्यांना 9 कन्या झाल्या. ते कोणाला दिलं ते नाव सांगतो, त्याचे नाव सांगतो. आता पहिली कन्या झाली त्याच वेळेस ऋषी म्हणायला लागले की हे देवती, मी आता वानप्रस्थ आश्रमाला जातो. त्यावेळेस ते म्हणाले, महाराज मी संततीविषयी नाही बोलले, मी पुत्राविषयी बोलले. असं एकामेकाने 9 कन्या झाल्या. आणि 9व्या कन्या झाल्यावर पाठीपुत्र होईल, त्याचा आपण जय जयकार करणार आहोत. 9 कन्या कोणत्या कोणत्या आहेत, त्यांचे नाव कोणाला दिले सविस्तर सांगतो. Oh
सज्जनांनो, सर्वप्रथम पहिली कन्या जी जन्माला आली तिचं नाव आहे, ब्रह्मदेवाच्या चांगल्या प्रमाणात नाव ठेवलेले आहे. एकीचं नाव आहे काला, तिचं लग्न मरुती ऋषीशी लावलं. दुसऱ्या अनुसयानं बघा, अनुसूया, आपण काय म्हणतो अनुसया, अनुसया अनु नाही, अनुसया. तर अनसूया म्हटलं चालते, अनुसया नाही, अनसूया म्हणजे असूया नाही. श्रद्धा नावाची अंगिरा मुलीला दिली, आयुर्भ नावाची पुलस्तीला दिली, गती नावाची पुलहाला दिली, क्रिया नावाची जी कन्या होती ती ऋतूला दिली, ख्याती नावाची जी कन्या होती ती भृगूला दिली, अरुंधती नावाची कन्या होती ती वशिष्ठ मुनीला दिली, आणि शांती नावाची जी कन्या होती ते अर्थव मुनीला दिली. अशा तऱ्हेनं 9 कन्या 9 ऋषीले दिले. आता एका एका कन्याला काय संतती झाले त्याचं वर्णन जर केलं तर तेच वर्णन भरपूर आहे. पण 9 कन्याच्या पोटी कपिल महाराज झाले. आता कोण्या कन्याला काय काय प्राप्त झाले? अत्री, अ म्हणजे नाही, त्री, अत्री म्हणजे 3 गुण जिथे नाही त्याला म्हणतात अत्री. 3 गुण नाही, गुणातीत, गुणाच्या पलीकडे. तुकाराम महाराज म्हणतात
सत्व म्हणजे चांगला आहे का? सात्विक ते भागवत ऐकतात ना, सात्विक गुण. पण सत्वगुण बी चांगला नाही, तो अंगात येते. एक महिला गेली, सात्विक होती बिचारी, पंढरीला गेली, गंगेला गेली, काशीला गेली. असं आहे पा, आपलं पाप असो की पुण्य असो, जास्ती चर्चा केली की ते नष्ट होऊन जाते. तुम्ही पुण्याचं जास्त वर्णन केलं ना, तुमचं पुण्य नष्ट होऊन जातं. आणि आपलं पाप आपण उघडतो काय? नाही. पाप झोपून ठेवतो. आपण चोरी करायला असते म्हणून काय म्हणून चोरी केली हो पाकडे लपून ठेवतात. आणि जे उघड असते पुण्य सांगतो. हे क्षेत्र म्हणजे शेती आहे, याचे पेरले जाते, ज्याच्यावर बियावर माती पडते तोच कोण निघते. आणि जे असं बाहेर पडते ते निघून जाते. मग आपण काय करतो? पुण्य बाहेर फेकून देतो. मी काय काशीला गेलो, मला एखाद्याचा किती जणांना सांगता म्हणू बी नाही, सांगू नये, उपाधी सांगू नये, व्रत सांगू नये, तीर्थाटन सांगू नये, ते नष्ट होऊन जाते. आणि पाप पाहून लपून ठेवता आपण. कोणाचे पैसे डुबवले सांगतो काय आपण? आपलं कोण डुबवले सांगू, याला माहिती हा डुबवले. कोणाचे आपण हजारो लाखो डुबवले सांगत नाही. असं त्रिगुण म्हणजे गुणाचे तत्व होते. आणि अनसूया म्हणजे जिथे असूया नाही, असं ते कर्दम ऋषीची कन्या. आणि ते उभय पत्नी अनसूया आणि अत्री. म्हणजे नाही, 3 सत्वने, रजने, तमने. सात्विकी घातक आहे. एक वर रजोगुणी, एक वर तमोगुणी आहे. हा तमोगुणी एकदा चांगला, कारण तमोगुणी एकदा सुधरून जाईल, रजोगुणी तर सुधरतच नाही. म्हणून भागवतात सांगतात, जे महिलावर भागवत होतं की नाही, त्याच्यामध्ये भगवान कृष्ण उद्धवाला सांगतात, जो रजोगुणी आहे, राजसासे ज्ञान बोधू करिता थोटावला गेलो, तया उपदेशी ब्रह्मा मंजू माझे बोध करवे. भगवान म्हणतात, कृष्ण म्हणतात, अरे भगवान, कापड माणूस बरा, तो कापड असल्या कारणाने एका दिवसात आपलं व्यसन मोडते. पण रजोगुणी विलासी माणूस तर तो ब्रह्मदेवाने उपदेश गेला, मग तो ब्रह्मा की नाही मानू म्हणते. काय म्हणते तो? मी तर ब्रह्मदेवाला नाही काही समजत. म्हणून 3 गुणाच्या पलीकडे अत्री. आणि भगवंताला सुद्धा अवतार घेणं होता. अवताराचं माध्यम इतकं सुंदर आहे. नारद मुनी भूमंडला फिरायला येतात. आणि भूमंडलाहून ज्यावेळेस ते आकाशात जातात, तर ब्रह्मदेवाची सावित्री माता म्हणते, नारदजी कोठून आले? म्हणजे भूमंडलाहून. म्हणजे तिथे काय चालू आहे? आणि फक्त अमृता मातेची चर्चा. मग कैलासात जातात, पार्वती माता विचारतात, त्यांना ते सांगतात, या मृत्यू लोकांमध्ये सगळ्यात जास्ती नाव घेत असतील तर अनसया. म्हणजे आमच्यापेक्षा वर आहे काय? नारद म्हणतात, मी तसं काही सांगत नाही, पण तुमचं तिघीपेक्षा बी तिचं नाव जास्ती चालतं म्हणतो. लक्ष्मी देवीकडे गेले, त्यांनी तसं. मग आता 3 देवींना एकत्र झाल्या आणि त्या सल्ला करून राहिल्या, म्हणे या भूमंडलामध्ये आपल्यापेक्षा कोणी शिवजोर आहे, तिचं नाव जास्त घेतात, तर आपल्याला तिची परीक्षा घ्यायची आहे. म्हणून 3 देवी आपल्या देवतांना सांगतात की तुम्ही 3 जण जा आणि तिचं सत्व हरण करा. म्हणून आता असं जगातला आता पती-पत्नी म्हणजे एका गाड्याचे 2 चाकं असतात. आणि ज्या पती-पत्नीचे गाड्याचे 2 चाकं चांगले सारखे चालतात, त्याचे काही बसणाऱ्याला गचकेच नाही लागत. पण एक थेंबना एक उचलले बसणाऱ्या बेजार, कडू बेजार, आणि ते गाळं बी येतं खराब होऊन जाते. ते संसाराचं गाळं. या संसाराच्या बाई राम जगत नाही, या संसाराच्या बाई, या संसाराचे गाडे बरेच जणांचं असते
जगात फार विचित्र काम आहे. आपल्या दृष्टीने इतकं गोष्ट सांगणं पण सांगतो, सर्वांचं चांगलं नसतं. काय माणसं इथले व्यसनी असतात, बाहेर बिचारा कष्ट करू करू कमावतात, त्याचे कमायचे पैसे ना मजेला पार करतात. काय माणसं चांगले आहेत असा हा बरं का संसाराच्या गाळ्याचे वर्णन आहे. पण त्याचं तसं नको. तिने देवीनं सांगल्यावर देवाला ऐकायला लागलं. सगळ्यात बाहेरचं बुवा लोक ऐकत नसतात, पण आडीअडचणीनं ऐकायला लागते. देव असले म्हणून काय झालं, त्या रुसून बसतात ना. काही ज्यावेळेस मंत्रानं सल्ला दिली ते रुसली. तर रुसली तर म्हणजे कोप भवानं जे अयोध्येला गेले असतील ना, त्यांनी जाऊन पहा, आजही अयोध्येला कोप भवन आहे. म्हणजे त्या ठिकाणी खूप राग आल्याच्या नंतर राणीनं तिथे जायचं. मग तेच आहे काय, आपले जुने मंदिर आहेत की नाही, जुने मंदिर पडले त्याचा जीर्णोद्धार झाला. अशा तऱ्हेनं ते खूप भवन आहे. पहिलं होतं ते पडलं, दुसरं झालं, तिसरं झालं, पळत जातात नवीन करतात. राम जन्मभूमी तीच आहे, कारण 11 लाख वर्ष झाले. म्हणून या तिन्ही देवताला तिन्ही देवीनं सांगितलं की तुम्ही या अनुसयाचं सत्व. तिने देव भिक्षा मागण्याकरता गेले. त्याने आवाज दिला, आला निरंजन. तर अनुसया माता भिक्षा घेऊन आल्या. आम्हाला हे नको आहे, आम्हाला वस्त्रविरहित भिक्षा. घरात गेली अनुसया माता आणि पतीचं चरण तीर्थ आणलं, तिघाईच्या अंगावर टाकलं. ते लेकरं झाले आणि त्या रडायला लागले. त्या रडायला लागल्याच्या नंतर अत्रिमुनी तिकून आले. अरे वीर मोठ्यांचे पाणी नाही ना तर ते व्यर्थ आहे, चांगलं मकान आहे, प्रकाश नाही, अंधार आहे तर व्यर्थ आहे. घर चांगलं आहे पण जर लेकरू नाही तर ते घर निराळच आहे. आणि लेकराचं म्हणजे आवाज चालू राहिले, रडून राहिले. अत्रि महाराजांना आनंद झाला. 3 लेकरं कोणाचे रडून राहिले, त्याच्या अंगाला काटे उभे राहिले. अरे माझ्या आश्रमामध्ये कोणाचे लेकरं रडतात. आणि विचारतात आल्यावर त्यावेळेस अनुसया म्हणाली, अनुप्रिया म्हणाली, महाराज हे भिक्षा मागणारे तिन्ही देव आहेत, हे मी लेकरं केलं. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. तेवढ्यामध्ये नारद मुनी आकाशात गेल्यावर तिने देवीला विचारून राहिले, का म्हणे नारदजी आमचे पती काय करतात. म्हणजे तुमचे पती ताणे लेकरं झाले. आता देवानं कसं बनवलं आपल्याला याच्यावर मला बरंच सांगायचं होतं, पण मला तेवढा टाईम होईल, कारण भागवत भरपूर सांगायचं राहिलं ना. आणि 8 दिवसात होतच नसते, कारण देवानं बनवत असताना 5 ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय दिले, 5 शरीर एवढं सुंदर बनवलं. तुम्हाला काय होतं, डोक्यापासून विचार केला देवानं, केसापासून कसं बनवलं, माणसाला शरीरापासून विचार केला, कपाळापासून विचार केला. देवानं हा विचार केला. डोळे बनवले ना, वरून घामाला की तुम्ही गंमत पहा, तो घाम जर तुमच्या डोळ्यात गेला तर एवढे अंगावर होते खूप. मग बाहेर माणूस होतं, देवानं डोळ्यानं टाकले तो भुया आहे की नाही, भिवाया. हे जे केस यायला त्याला ते वैना आहे, म्हणजे असा घाम जात नाही, असा नितरते घाम. पण आता कलियुगातले जेवढं लोक एवढं हुशार आहे, महिला मंडळ त्याची साईज बिजवून टाकली नाही, त्याची साईज केली बिचारे. आणि ते पाणी आलं की तिथं डोळ्यातच जाते. एवढं सुंदर देवानं बनवलं ना. हे नाक द्यायला तुम्हाला सांगतो, नाक नसलं तर काही फरक पडत नाही. या नावाचे 2 क्षेत्र आहेत, त्याच्यातून श्वास घेता येतो, मरत नाही माणूस. पण देवानं विचार केला, बाई असो की बुवा असो, आपण चित्र चांगलं काढतो ना. पण देवानं विचार केला, हा बुवा हे बाई चांगले दिसले पाहिजे, म्हणून नाक बनवलं धरधरीत. आता त्या नाकाचे गणित आहे, कोणाचं जास्त मोठं होते, कोणाचं जास्त फिरणं होते. एका वेळेस काय झालं, माणसाला सांगतो, एका माणसाचं भलंच बेनं नाक होतं. लोक त्याला बेना नाक्यात म्हणा, बेण्यात म्हणा, त्रस्त झाला तो.
राजेशी, अरे म्हणे तू म्हणशील ते दिन मी जेवता म्हणे आपला नाक बसेल आहे मोठं दे ना म्हणे करून 3 वर देतो म्हणे तुले 3 वर काही मान मोठं दे म्हणे तू. आता ते देवता होते जे मोठं केलं आणि देवता मुक्त झाली. आता इथलं मोठं केलं की ते जमिनीला टेकायला पाहिजे इकडे पाहिजे हाणणं असा कल्ला की कोणाने लागत जायला हे तर पाहिलंच नाही. आता त्याच्या सोडीसारखं झालं इकडे कल्ला का इकडे लागा इकडे भांडणाची वाद नाही पण डबल गेला तर काय काय आला म्हणे एवढं लंब नाम द्यायला म्हणे तुला तर सांगायला लागत तुझे जास्ती लंब झालं म्हणे अजिबात कॅन्सल करून जे कॅन्सल केलं पहिल्यापेक्षा बी ते क्षेत्र दिसत गो. मग अनेक लोक काय सुधे असतात हां लोक ऐसा होकर होऊ नये लोक त्यात निंदा करायला लागले. इथलं खाली गेलं इथलं खाली गेलं हां मग 3 वर सांगलं 2 वर गेले बाय मग आल्याच्या नंतर काय म्हणणं आहे म्हणे काही नाही बापा जसं होतं तसं म्हणे तुला वर देऊन काय केलं पहिल्या वारात मोठं करून टाकलं दुसऱ्या वारात आपट करून टाकलं तिसऱ्या वारामध्ये जसं तसं समजत नाही तुम्हाला. माणसाचं असंच काय सगळं पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जन्म बुद्धिमान माणसं मत राहिलं पाहिजे. तुम्हाला वाईट नको वाटू महिला फार हुशार असते जन्म पहिल्या महिन्याची गोष्ट सांगतो पहिल्या म्हणजे गारापाणी खेळणार आहे महिला म्हणून चुलीवर स्वयंपाक करणारी मग असं शास्त्र सांगते महिलाची बुद्धी फार हुशार नसते. तुमची हुशारावर आहे तुम्ही म्हणता वा आम्हाला म्हणतात तुमचा तिकडे नंबर लागलेला आहे जुन्या गोष्टीत एकदा नंबर नव्हता लागेल तो बाई काम करत आहे कशा करता सांगतो तो काम करत आहे विनत आहे ते बाई म्हणे सांगा आपलं 4-5 महिन्याचं घडलं आणि तुमच्या एकट्यावर कसं आपलं घर झालं. मग गेला झाड तोडायला तो त्या झाडावर जवळचा तोडू नको रे म्हणे दुसरं तोड म्हणे काऊन हेच तोडेल नाही म्हणे दुसरं तोड मी तुला देतो ना म्हणशील ते काय देतो म्हणे सांग काय पाहिजे. तो बुद्धिवान म्हणे तो घरी गेला पाहिजे विचारायला. आता बायाची बुद्धी म्हणजे बायाची बुद्धी म्हणते हा पा आपल्याला जो प्रसन्न वाटतो ना मग काय माणूस काय मागता म्हणे ते बाईची बुद्धी तशीच असते म्हणे डबल काम झालं पाहिजे ना 2 माना 2 मुंड्या मारणार म्हणे 2 माना म्हणे 2 म्हणे हो आणि हात 4 हात म्हणे तुम्ही 2-4 बायाला पाहिजे आणि पाय म्हणे पाय दोन्ही असले चालतात आपल्याला विण्याचं काम करत आहे पटपट कपडे ना हा गेला त्या देवानं तसंच दिलं त्याला रस्त्याने त्याचं लोकांनी मारून टाकलं म्हणे ते मोठं कुचीन आलं भूत्या मारून टाकलं. म्हणून बुद्धी कशी असायला पाहिजे हे एक महत्वाचं आहे. गोपाल कृष्ण कृष्ण गोविंद
म्हणायला लागल्या, हे नारदा, तू म्हणता आमचे पती लेकर झाले, म्हणजे तुझ्या जिभेला हाड आहे की नाही? नारद मुनी जे वाक्य बोलले ते ध्यानात ठेवल्यासारखं आहे. ब्रह्मदेवानं हा विचारपूर्वक आपलं शरीर बनवलं. त्यानंतर डोळे जे आहेत ना, त्यातली बाहुली किती लहान आहे, इतकी लहान आहे, खूपच इथले लहान आहे, पण करोडो किलोमीटरचा सूर्य आपल्याला दाखवतो. त्याच्यानंतर हे डोळे आहेत ना आपले, फिटिंग केली, फिटिंग अशी फिटिंग केली की दोन डोळे आहेत पण एकच दोन दोन दिसतो काय तुम्हाला? एकच दिसतो ना. तुम्हाला दोन दोन दिसत असेल तर समजा आपलं समजा डोळ्यात देवानं फिटिंग केली की दोन डोळ्यानं एकच बॉल दिसला पाहिजे. रस्त्याला दोन डोळे आहेत, नजर एक आहे, म्हणजे फिटिंगच एक व्यवस्थित. एवढा परमात्मा बुद्धी. त्यातल्या त्याचा हात मुला गळ्यात मानतात, त्याचा हात पडेल त्याच्या गळ्यात पडेल. आता हातापेक्षा जीव बाहेर बिना हाडाची आहे, नाजूक आहे. समजा जीव जर चेरली एवढी शिकत राहिली म्हणतात, ते काल बांधा जर हात असं बांधला ते आपल्या खांद्याच्या आंघोळीला आपल्याच खांद्याला जाते. पण हे जर जीभ कतरल्या गेली तर हे आळ्याला काय क्षेत्रपाळी दाखवणार एखादा किंवा ठोकेल काय? नाही. पण तिथे जर्मिनेशन एवढा टाप झालं तेव्हा किती जिभेला त्याचा खाली जाऊ द्या, तिला जवळला यायचे तर काय परमात्मा होता. आणि ते जिभे एवढी हुशार आहे की बस या दातानं बिनकामाच्या या दाताला काहीच अक्कल नाही. याच्यात काय जाते हे यायला समजत नाही, पण ते जीभ विकून जाते. सगळे अटी आवडते करतो ते दात होता औषधाला तुला काय करायला लागते. ते जे म्हणते मला चौबत फिरा लागते. कसं कसं वगैरे समजा दाताचं कमी जास्त झालं तर जुने लोक म्हणत पहिले आपल्याला माणसाला काय कराय कुठे पळून राहिलं चालते. अरे खरं नाही काय, आता किती खरं आहे मला बरं. चोरून नेलं 2 डोळे काढले की 2 लाखाला जातात, किडनी काढले की 4-5 लाखाला जाते. आता 32 दाताचा 32,000 रुपये जाता एका पोहाले. किती? 32,000. आणि त्या जवानातला तिकट दिली की नाही. आता हे जे जीव आहे तर नारद मुनीला त्या तिने तुझ्या जिभेला हाड आहे की नाही? नारद म्हणतात ब्रह्मदेवात मा बापानं फार चांगलं केलं. जिभेला जर हाड असतं तर किती खेप त्या हाडले आपलं हे करायला लागलं असतं. डॉक्टर हाड कुठलं हो बा काय झालं पाहिलं हाड कुठलं का जिभेचं? देव इतका हुशार आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू. आता बाकीचे शहाणे लोक म्हणतात आमच्या देवाला काही तुझ्या विश्वासाला काय करावं लागते? मला पुण्य मारणारच आहे. तुम्ही काय अमर होणार आहे? अरे आम्ही अमर जरी होणार नाही, आम्ही मरू, पण मरूनही आम्ही जिथे जाऊ. लक्षात ठेवा, देवानं म्हणणाराची काही सोय नाही आहे. तो माणूस देव त्याला जीवच नाही ते. म्हणून माणसानं देवाला उरलं नाही तर चालते, पण निंदा निंदा करू नका. देव नाही म्हणजे तर स्वतः आली देव
तुझ्या सासा आहेत. त्या म्हणायला लागल्या आमच्या पती मोठे करून दे. तर अनसुया माता म्हणाल तुमचे पती ओळखा. आता ह्या कशा ओळखतील? उलट सुलट झालं तर पतिव्रत आहे. पण देवाने असं केलं, लहान रूप घेतलं. ब्रह्मदेवानं काही 4 कुंड केले नाही, तर भगवान महादेवानं काही 5 कुंड केले नाही, तर भगवान विष्णूनं काही 4 भुजा केल्या. आता त्याने 2 भुजाचे 2 हातात एका तोंडाचे. त्यावेळेस त्या तिन्ही सासू म्हणायला लागले आओ अनसया, हा देना आमचे पती. मग चरण तीर्थ घेऊन टाकल्यावर ते मोठे झाले आणि 3 देवी 3 देवया आनंदानं आशीर्वाद द्यायला जायला लागले. तर हे दोघे रडून लागले. अनसया माता आणि अत्री तिन्ही देवी देवा बाबा काय पाहिजे? काय म्हणे आता तुम्ही लहान लेकरं होते, रडले तर प्रसन्न होतं, आणि तुम्ही गेल्यावर कसं होईल? तिने देवानं सांगितलं काळजी नका करू, आम्ही दिव्य पोटी जन्म. म्हणून ब्रह्मा आहे तो चंद्र झाला, भगवान शंकर दुर्वास झाले आणि भगवान श्री विष्णू जन्माने आले दत्तरूपात. ब्रह्मा विष्णू
9 कन्या झाल्याच्या नंतर 10व्या वेळेस गर्भधारणा झाली आणि मुलगा जन्माला आला. कपिल भगवान की जय. तिसरा अवतार झाला भागवतातला. गंगासागरला जे लोक जातात त्या कपिल महाराजांच्या दर्शनाला जातात. अगोदर म्हणजे असं आपण त्या गंगासागरले ज्यावेळेस मकर संक्रमण येते, समुद्र इथला दूर जातो, मग इथला दूर जातो खूपच, आणि लगेच त्याचा ठराविक ते होतावर जा समुद्र यायला लागतो. तिथे असंख्य शिपायाच्या शिट्ट्या वाजवतात. कितीतरी लोक पहिले जुन्या काळात डुबत होते. म्हणून आता सरकारनं असं केलं 40-50 वर्ष झाले की त्या गंगासागरच्या इकडल्याच तीरावर आणि तिकडे पाणी इकडल्याच तीरावर कपिल महाराजांचं मंदिर बांधलं. म्हणजे पाण्यात जायचं कामच नाही. मग पाणी जातेच ना दूर त्या मंदिराला जुने. पण जे मंदिर आहे ना ते मंदिर जुन्या काठावर असल्या कारणानं समुद्राच्या लोक कमी मानतात. हे कपिल भगवान प्रगट झाले आणि बरं का कर्दम ऋषी निघून गेले. कपिल महाराज अल्पवयातच खूप ज्ञानी होते. ते 14-15 वर्षाचे असताना त्यांचं ज्ञान खूप उदयाला आलं. म्हणून माता म्हणायला लागलं की हे बाळा, जेवढं तुझ्या पित्याचं ज्ञान होतं ना तेवढंच तुला ज्ञान. तू मला हा ज्ञानोपदेश करशील का? ही आई, तू माझी माता आहे, मी लेकरू आहो, मी तुला कसं ज्ञान सांगू? त्यावेळेस ती म्हणाली, देवती म्हणाली, तुम्ही लक्षात ठेवा, आपल्याला मार्गदर्शन करणारा, मार्ग दाखवणारा, उपदेश करणारा मार्गदर्शक म्हणजे गुरु. गुरुला जात नसते, गुरुला वय नसते. जात म्हणजे असं नाही की बुवा आता आपली आई आहे, आईला कसं सांगू. नातं म्हणजे असं नाही की मुलगा आहे म्हणून मुलाला उपदेश करू नये म्हणून. स्त्रियांनाही अधिकार आहे. तुलसीदासजी पत्नीच्या अधीन होते. त्यांचं लग्न झालं तर बाईला सोडतच ना, शेतातच जात ना. मग त्यांचे बाबा आई म्हणायला लागले, तुम्ही शेतात जात जा ना. काय करू म्हणे जाऊन? माझं हे लग्न करून दिलं तुम्ही ना, हे घडीवर माझ्या चेहऱ्याच्या वेगळी असली मला सुचत नाही. पण त्या बाईने सांगलं असं काय करता, जाणं शेतात. मग बाईचं म्हटलं ऐकून शेतात गेलं. तुळशीदासजी ज्याने रामायण लिहिलं ते शेतात गेलं. इकडं कर्मधर्म सहयोगानं दूरचा प्रवास होता. त्याचा सासराच नेला. कोणी माणूस न्यायालय आला, त्या काही मोबाईल नव्हते, काही नव्हते. माणूस न्यायालय आला, हे येपर्यंत वाट पाहायला टाईम नव्हता. कोणी आला भाऊ, कोणी तुला भाऊ आला, त्याच्याबरोबर चालली गेली. हा तिथून आला संध्याकाळी शेतात पाहिजे करून ते आपले कुठे म्हणे तुझ्या बाबा कशीच जाऊ दिली. अरे तिचा बाप मेला ना, तुळशीचे बाप. मग मेला तर मेला, गेली. तर यानं जेवण खात नाही केलं. झाकड पडली चांगली, तसाच निघला सासऱ्याच्या घरात. नदीला मोठाले पूर. पहिल्या पुढे काठी कुठे वाहत येतात, प्रेत वाहत येतात. हा, त्याला वाटते लाकूडच आहे, त्या प्रेतावरच लाकूड म्हणून बसून गेला. सासऱ्याच्या घरी गेला, त्याचा जीव जास्ती होता. पण 2 तालाचं मकान होतं सासऱ्याचं. त्याला वाटलं आपली पत्नी वर गेलेली आहे आणि आपल्या करता खाली दोर सोडलेले आहेत, म्हणून त्या दोराला लटकून तो वर गेला. ते बाई म्हणे, बापरे आले म्हणे, तुला कसं सोडून मी? हा, तू नसली तर मला घडीवर करमत नाही. आणि तुला किती जीव आहे म्हणजे माझ्या म्हणे करणार म्हणजे तुला माझ्याकरता चरायला ठेवले. ती बाई म्हणाले, अहो तुमच्या बुद्धी भ्रम झाला, तो भ्रम काढून टाका. हा, आणि मी कशाला दोर लटकू? कधी घेतला पायतर मोठा साप लटकेल. म्हणजे एवढं धुंद होती, धुंद धुंद. म्हणून भक्तीची अशी धुंद असली पाहिजे. अरे त्याला पत्नीची धुंद होती तर सापानं काही नाही केलं. आणि तुम्हाला जर देवाची धुंद लागली तर तुम्हाला कोण काय करेल? काहीच नाही करायला. अरे बापरे म्हणे, हा साप आहे. त्याला तहान नमस्कार केला पत्नीला. बस म्हणे, आता तू शेवटचा नमस्कार तुला. आता तू माझी पत्नी राहिलीच नाही. संन्यास घेतला. म्हणून जात पोत नातं होतं काही नसते. कपिल महाराज
महाराजांना ज्ञान सांगलं, त्या ज्ञानाचं नाव आहे सांख्यशास्त्र. सांख्यशास्त्र मी एकादी भागवतामध्ये बरेच वेळा सांख्यशास्त्राचं वर्णन करतात. ते सांख्यशास्त्र सांगितलं, एवढं काही ज्ञान दिलं, खूपच ज्ञान दिलं, खूप सांख्यशास्त्र. मामूली नव्हतं काही सांख्यशास्त्र, सर्व त्या शास्त्राचं ज्ञान दिलं. त्या ज्ञानाचं काय वर्णन करावं, आणि शेवटून गंगासागर इथे निघून गेले. अशा तऱ्हेनं सुंदर चरित्र आहे. हा त्याचा वंशावली आहे. देव होती, कर्दम ऋषी, 8 कन्या आणि कपिल महाराज, हे वंशावली पूर्ण होऊन आता दुसऱ्या कथेला सुरुवात करतो. थोडंसं देवाचं चिंतन करू.
सुंदर अशी सतीची कथा आलेली आहे. संशय नसावा मनुष्याच्या मनात. त्यानंतर सतीदेवी म्हणायला लागल्या की हे भगवंता, तुम्ही कोणाचं बंधन करता? भगवान शंकरजी म्हणाले, शिव करी गुरुपूजना. भगवान शंकरजी म्हणाले, मी रामजीचं भजन करतो. रामजी तुमच्यावर मोठे आहेत म्हणून मला त्यांचं दर्शन घ्यायचं आहे, असा अट्टहास केला. भगवान शंकरजीनं सती, माझ्यावर 2 लग्न झालेले. पहिली सती आहे म्हणजे दक्षकन्या आहे, आणि दुसरी पार्वती आहे म्हणजे पर्वताची कन्या आहे, म्हणून तिला पार्वती असं म्हणतात. तर भगवान शंकरजी सतीदेवीला घेऊन चाललेले आहेत. त्यावेळेस भगवान रामचंद्रजी विलाप करत होते, कारण त्या रावणानं सीतेला तोडून दिलं होतं. पूर्वी एवढ्या सुंदर कविता होत्या, आता जे म्हातारे माणसं आहेत त्याला सुंदर कविता होत्या. आता जे लेकरं तरुण माणसं आहेत त्याला सुंदर कविता नाही. इथल्या सुंदर कविता होत्या, किती वर्णन केलं तरी कमीच पडतं. शहर आला तो धावणे आला, व्यवहाराला लावणं बाळा. बरं का? दुसरा ते कसं आलेलं आहे की राजा रामचंद्र खूप सुंदर वर्णन दिलेलं आहे. दशरथ राजा त्याच्यात ते वर्णन आलेलं आहे. राजा रामचंद्रजी काय स्थिती झाली म्हणून तर म्हणतात, भगवान रामचंद्रजी वनात गेले असताना लेखकांना लिहिलेलं आहे, लंकेच्या रामाने विरुद्ध भक्ती केली, सीता सोनी अनेली रामाची. अशी काव्य रचना होती. काय म्हणे, इंद्रजिताची पत्नी सती जाते, तिचं सुंदर वर्णन आहे. इंद्रजिताचे हात घेऊन पडतात. त्यावेळेस ती म्हणते, दरवाजा देऊन पडतात मैदानावर, तिच्या दाशी सोबतच असतात, असा हात घेऊन पडतात. खडू देते, सांगा म्हणे कोण मारलं तुम्हाला? त्या खडवाने बोलते, मला तुझ्या बापानं मारलं, म्हणजे लक्ष्मणनं मारलं लिहते. तर मग ज्यावेळेस हे रावणाकडे जाते, राव म्हणते तू फार पवित्र आहे राम, त्याचं माझं जरी पटत नसेल तरी तर माझा मुलगा इंद्रजित तू जाय, त्याचं शिर तो देईन. एवढा विश्वास रावणाला. सुलोचना आपल्या सखी असं जाते, रामजीला नमस्कार करते, रामजी प्रसन्न होतात. बिभीषण सांगतात, हे प्रभू, इंद्रजिताची पत्नी आहे, हे माझी सून आहे असं म्हणतात. बिभीषणाचे डोळे पाहणार, प्रभू हे माझी सून आहे. हे इंद्रजिताचं शिर परत नेण्याकरता रामजीला नमस्कार करतात. रामजी म्हणतात, तुम्हाला कसं माहीत की हे शिर माझ्याकडे आहे म्हणून? तोने माझ्या पतीचे हात किती आले होते, त्या हाताने लिहून टाकले. ते वनस्पती आश्चर्यचकित झाले, असं होऊच नाही शकत नाही. नुसता माणसाचा हात तिथे पडला आणि ज्याचा जीव नाही आहे शरीरात, आणि हाताने कसं जीव असतो, आम्हाला पटत नाही. तर बाकीचे म्हणायला लागले, हाताने जीवलं हे जर खरं असेल तर आमच्याजवळ शिर आहे, हे शिर हसून दाखवलं आणि बोलून दाखव. त्यावेळेस मी सुलोचना बोलायला लागतो, तुमच्याजवळ मोठं संकट आलं, तुम्ही मला पहिले का नाही सांगलं? ते काही बोललं नाही. तुम्ही का असं उठले? तुम्ही हसा किंवा बोलला, ते काही बोललं नाही. अहो जर एवढं तुमच्यावर संकट आलं होतं
तुम्ही ना मला सांगा लागत होतं माझ्या बापाला बळावं. बापाला बळावं कसं म्हणता तो हसू का हसला करत की बापानंच तर मला मारलं, कारण शेषाचीच तर ती कन्या होती. म्हणून त्या सर्वांना आश्चर्य वाटलं. आणि ते सती अनुसया आपल्या सती काय तिच्या सुलोचना, कसा खूप सांगायला बोलायला नाव घ्या सुलोचना, तिची कविता आलेली आहे का चौथीला होते आपल्याला. काय काव्य रचना त्याला आता कथेला सुरुवात झालेली आहे. भगवान शंकरदेव पार्वती मातेला म्हणतात की हे सती, राजा रामचंद्रजी सीतेला चोरून नेलं होतं म्हणून सीता सीता म्हणून गुलाम करत हे माझे गुरु आहे. सतीच्या मनात शंका आली, हे राम जो वृक्षाला आलिंगन देतो, राम वृक्षाला आलिंगन नव्हते देत. राम जो वृक्ष म्हणजे ऋषी महामुनी होते. म्हणून दगडाचे ऋषीच्या रूपात होतो. या सतीनं पाहिलं, म्हणाले हे काय सीतेकरता तिचे झालेले, हे रामजी कसे काय यांचे गुरु आहेत. तिच्या मनात शंका आली. भगवान शंकरांनी पहिले सांगितलं शंका करू. आणि भगवान समाधिस्थ झाल्याच्या नंतर ते पुन्हा परीक्षा घेण्याकरता गेले. राम सीता सीता म्हणून राहिले. हे गेले आणि एका क्षणात त्यांनी सीतेचं रूप घेतलं. ते सतीनं हुबेहूब सीता. आकाशातल्या देवता सुद्धा विचार करायला लागले, रामाजवळ सीता असला तिथे आली कशी, रामाजवळ सीता इथे आली कशी. म्हणून ते जाऊन पाहतात पुन्हा असं पाठीकेत सीता तिथेच होती एकदम रामजीच्या समोर. लक्ष्मणजी म्हणायला लागले, दादा दादा दादा. रामचंद्रजी धनुष्य उद्गारलं. लक्ष्मण शांत राहिले. त्यांच्या लक्षात आलं काहीतरी गडबड आहे. दुरून पाहून ते लक्षात नाही आलं म्हणून समोर आले सती रामजीचे, एकदम समोर आले. त्यावेळेस भगवान रामचंद्रजी म्हणतात, आई तू का, म्हणजे आई तू का सीतेच्या रूपात आले, हा त्याचा अर्थ. म्हणून त्याला म्हणतात तू काही. तू काही म्हणजे आज तू काही गाडीवर लिहिलं असते. तू काही म्हणजे आजचं तुळजापूर. पहिले तू काही म्हणत नंतर तुळजा. आई तू का. तर त्यावेळेस सतीच्या मनात लक्षात आलं खरी गोष्ट आहे. भगवान सांगत होते ना हे रामजी महान आहे. ते इकडे भगवान शंकरजीला समजलं. त्यावेळेस भगवान शंकरजीने एका क्षणात त्याग करून टाकला. त्याग पण माहीत नाही पडू देत. तेवढ्या प्रजापती दक्षेच्या इथे फार मोठा यज्ञ झाला. आता गंमत काय झाली, भगवान शंकरजी आणि या सतीचे बाबा दक्ष हे तर खरं याचं मती मत इथे द्यायला, पण ब्रह्मदेवानं आग्रह केला म्हणून आपली कन्या दिली महादेवाला. तो भांडणात म्हणजे महादेवाचे भांडण म्हणते म्हणजे मी मुलगी देतोच नव्हतो ना तुम्हाला, पण माझ्या बापानं ब्रह्मदेवानं आज्ञा केली मला म्हणून तुम्हाला देऊन काय करता, काय तुमच्याजवळ. पण खरं महादेवाजवळ काय, नेहमी स्मशानभूमीत वास. त्याच्याजवळ जे आहे ते कोणाजवळ नाही. पण उदास वृत्ती वैराग्य शिल्पा असं त्यांची कटकट होत होती. आता फार मोठा यज्ञ असल्या कारणानं सर्वांना यज्ञात बोलावण्यात आलं. सर्व मुलींना पया
सतीला नाही दिली चिठ्ठी, सगळे विमानावरून चाललेले आहेत. त्यावेळेस सती म्हणाली, माझं समाधीस्थ आहे, हे भगवान तुम्ही समाधीतून वर या, उत्थान करा. महादेवाने डोळे होते. काय म्हणणं आहे का सती? ते विमान कुठे चालले? म्हणे तुझ्या पितेच्या इथे चालले. असं का? काय नाही तिथे काहीतरी कार्यक्रम आहे, आपण चालता का? भगवान शंकर म्हणाले, काही ठिकाणी बोलावल्याशिवाय जाऊ नये, आहे की नाही? पंकजा गावात बोलावल्याशिवाय जाऊ नये, आहे की नाही? असं जायचे, बोलावल्याशिवाय जाऊ नये. हे सती, काही ठिकाणी बोलावल्याशिवाय जाऊ नये, काही ठिकाणी बोलवायची वाट पाहू नये. भागवतात बोलायला आलं का तुम्हाला? कोणी मेलं तर त्याला पुराने बोलायची वाट पाहू नये का? कोणी संकटात पडलं त्याचा जीव वाचवण्याकरता वाट पाहू नये. आणि मानव तुम्ही म्हणता की बोलावल्यावर जाऊ नये म्हणे. ज्या ठिकाणी उपाधी 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 मदिरा पान केलेले लोक शिमग्याच्या दिवशी ते होळी खेळतात, पत्ते खेळतात, मदिरा पान करतात, या 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 अनावरण टाकतात, बोलायला जाऊ नये, असे 3 कारण आहेत. तर त्या सतीचं मन व्हायचं ना, तेव्हा तुम्ही काय म्हणा, माझं लक्ष माझ्या पित्याकडे दुखते, मला तिथे जावाच वाटते. भगवान शंकर म्हणे, हा तुला जायचं असेल तर तू जा, मी काही तुला मना नाही करत, तुझ्या पित्याचंच घर आहे. ते निघाले तर भगवान शंकरने बरंच आपलं म्हणजे भूत वेताळा ना ते हर्षयुक्त उमापती आपलं शिवदळ बरंच दिलं, असंख्य भूतगण दिलं, असंख्य दिलं. आता तिथे जाता म्हणावं, यज्ञाच्या मंडपात आपल्या खेळात काही नाही, पण म्हणायचं इथे लग्न असलं, ज्याचं लग्न असेल तो त्याची पत्नी दररोज स्वागत करायला उभी असते, या या. तर आता काही यज्ञात उभेच होते इथे बाबा, ये इथं आवाज पाहिला, सैन्य पाहिलं, मस्तकावर आळ्या पाहिल्या, खूप आळ्या पाहिल्या. तिनं पाहिलं, 11 चेहरा केला, बापाच्या मस्तकावर आळ्या पाहिल्या. ते हसून म्हणते मनात, काय मा बाबाचा स्वभाव माविषयी बी असा ते रस्त्याला. तिच्या मनात काही वाटलं, मग आत गेले. आज बहिणी पोरांना राहणार आहे, तुम्हाला सांगलं सोनं दिलं लोकांना दाखवाय करतात. त्या जंगलात नेऊन ते आता एखाद्या खेड्यात एखादं जंगल तर कोणीच नाही, एवढंच घर आहे, 10 किलो सोनं त्या बाईच्या. तेव्हा काय करू मी वजन पाहिलं पोयासारखं, आणि पाहिलं तर कोणी नाही. ते हापून आता काय घालतो की नाही. काही जण ते टीप घेत पहिलं मोठ्यानं आवाज करत, घरचे लोक सुसेना आणि शेजारी पुरुषांना कशा करतात, खाद्य धावानं टेप आणला. काही जण ते टीव्ही आणला असा आवाज करत शेजारी वेजा, म्हणजे आपल्याकरता कमी लोकांकरता जे असते. कधी काही ध्यानात ठेवा, कपडे खाली का घालता, तुमच्याकरता घालता का नाही. त्यानं 500 साडी आणली, ती बाई म्हणते मी 1000ची आली, तिच्या समोर निघून जायचं. माणसाला याला 700चा रुपये आणला का, मी 1000चा आली, दाखवाय करतो. अरे 50-60 रुपये घातला तरी शेजारच्या रक्षामध्ये हंडी वाजत नाही, काही नाही. पण मग लोकांना दाखवायला गेलं पाहिजे ना की आपल्याला किती पैसे आहे. हे सर्व याच्याच करता चाललं, याचंच चाललं. सर्व माणसं समजदार असताना भांडणं करायला लागलं असते. त्या दिवशी नांदा सांगला पुन्हा दररोज जर समजदार असते त्या वकील लोक असतील म्हटलं काही या वकिला धंदाच बसला असता. पण आम्ही असे आहोत म्हणून तुमचं पोट भरते, कारण कोणी लहान बापाचं नाही ना. जे जेवढे भांडणार आहे, जेवढे पोटाचं नाही, सर्व आमचंच खरं आहे. आम्ही म्हणून तेच खरं आहे. मग खोटं कोणी सिद्धच तयार नाही व्हायला, असं आहे. तर सगळ्यांना बहिणीचा तसा थोडा पाहून आईवर गेली. आईची म्हणतात खराब असते, गायला भेटली, डोळ्यात पाणी आई सगळ्याला काय बहिणीच भाऊ. पण आई मला पिशवी तर नाही मिळाली, पण बाबांना कसं पाहिलं म्हणून माझ्याकडे जाऊ दे म्हणून तुझा सोबत बाबाच्या तुझ्या, आणि त्याचं मला माहिती आहे असं मोडलं. आणि तिथे थांबले. थांबल्यावर काय झालं पुढचं वर्णन, गोपाल कृष्ण भगवान की जय. राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण 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 राधे
आणि ज्यावेळेस सती यज्ञ मंडपातील पाहते, सर्वांच्या पूजेचं त्याला पुरासन म्हणतात. यज्ञाचं साहित्य हिस्सा काढलेला होता, आपल्या पतीचा काढलेला संताप आला. बाबा, माझ्या पतीचा हिस्सा कुठे आहे? पुरुषाचा हिस्सा कुठे आहे? तुम्ही ना माझा अपमान केला त्याबद्दल नाही. तिला स्वान नाही झाला, खराब वाटलं आणि तिने यज्ञातून उडी टाकली. सगळं ते शिवगण होतं, दूध बेताळ. ज्यावेळेस सध्यानं उडी टाकली, सगळं रडायला लागले. कोण हात कापला, कोण पाय कापला, मग त्यात रडून राहिले. ताबडतोब नारद मुनी जाऊन सांगतात भगवान शंकर देवा. महादेवांना आवाज द्यावा. महादेवान डोळे उघड, लाल डोळे गेले. काय झालं? नारद मुनी म्हणतात, भगवान सतीदेवीने यज्ञामध्ये आहुती दिली. असं म्हणतात महादेवाला जटा मोकळ्यात पडेल होता. त्या जटेतला एक दुखून हा कापटा बराबर त्याच्यातून एक वीर तयार झाला. काय नाव असेल त्याचं रे? आणि वीरभद्र म्हणतो. वीरभद्र तयार झाला आणि त्याला भगवान शंकरजीने सांगलं, एवढं मोठं सोबत सैन्य नेऊन तर यज्ञ उद्ध्वस्त करून टाक, त्याचा नाश करून टाक. असा तो गेला क्रोधानं. गेल्याच्या नंतर त्यानं तिथले सर्व मारले, त्याला मारून टाकलं, सगळा यज्ञ विध्वंस केला. त्यावेळेस सगळे विचारात पडले ब्रह्मदेवापासून. आता प्रजेचं कसं म्हणा, राजाच मारला गेला. सगळे देवता महादेवाकडे गेले. महादेवाला विनंती करून म्हणायला लागले, महादेवा असं काय कोप केला तुम्ही? आता राज्याचं कसं होईल? म्हणून महादेव म्हणाला काय हरकत नाही. महादेव तिथे प्रगट झाले, म्हणाले आणा शिर याचं खोटे आहे का? आता त्याचं शिर तर यज्ञामध्ये जाळून टाकलं होतं बरं का, कारण त्याला आज्ञा दिली होती वीरभद्राला. त्या वीरभद्राला त्याला शिरच जाळून टाकलं, कोणालाच ठेवलं नाही, सगळे लोक मारून टाकले. पण ते म्हणायला लागले याचं शिर नाही, जावाने तो प्राणी देशील त्याचं शिर घेऊन ये. आता कुठे प्रथा अशी झाली की एक करते तसं दुसरा करते, समजायचं काम नाही. माझ्यावर गेलं की इकडून काम करतात, इकडून काम करतात, इकडून तोंडात मारतात, इकडून तोंडात मारतात, समजायचं काम पाहिजे. काही जण बकरीसारखा आवाज काढतात, त्याला विचारा काय रे असा कोण आवाज काढतात? म्हणजे तिकडचे बोलतो म्हणजे त्या लाईन ते असतात आवाज. त्याला विचारा का तुम्ही असं मग आबाचाच आवाज काढतो. त्या आबाला विचारा तो म्हणते मा तुलताचाच आवाज काढतो. सर्व मेंढी पडत नाही. त्याच्या मागे इतिहास आहे माहीत काय? मेलेले माणसं बांधतात का? बांधणार लोक ते भेटतो बरं कसं गावतो का तुमचा का मग काऊन बांधता? म्हणजे मग आबा बांधत जाय ना. म्हणलं आता मला हे विचारायचं आहे की नाही बांधलं तर काय होते, का बांधतात? म्हणजे मग आबा करत जाय तसं मी करतो. असंच आहे मग. यानं कान धरलाय तो कान धरतोय, यानं कान ठोकला तो ठोकते. हा बकरीचा आवाज काढते, तोही बकरीचा आवाज काढते. काही जुन्या माणसं एवढं म्हणत संध्याकाळी बसू नाही उभारत्या. त्याला विचार आजीला काऊन नाही बसू आजी? ते म्हणजे माझी आजी सांगत जाय. आता तिच्या वरच्या आजीला काय विचार आहे का बसू नये? माहीत काही जो जसं करते तसं करतात, दुसरी गोष्ट
ओंकारेश्वरला एक मनुष्य गेला होता. सगळ्यात पहिले गेला तो नर्मदा नदीवर. गावातले लोक आले नव्हते तीर्थ. हा गेला याच्याकडे गाठोड होते. यानं विचार केला रेव फार सुंदर आहे त्या नर्मदा नदीमध्ये. आपण हे गाठोड इथे तिथे ठेवून आणून घेतल्यापेक्षा ते असं गाठोड दिलं तिथे ठेवलं, त्याच्यावर रेव टाकलं, मोठा असा गज केला. त्या मागून पाहायला राहील काही माहित नाही त्याच्यात गाठोडा ठेवलाय म्हणून. त्याला दिसलं रेवचा गण करा लागते. पण आम धुळे लोक त्याचे कपडे वायत होतं ते आले सगळे त्या गजाच्या चौकात म्हणता लगत. ते विठोबाजवळ ते दोरे बांधतात पिवळे, त्याला बांधला हा बांधते, त्याला बांधला हा बांध, सगळं तुम्ही जाऊन का चक्रा मारतो की नाही. ते जर काढले ना तर मला वाटतं 10 क्विंटल भरते. जरा असं एक करतोडा बांधायला जागा नाही का बांधाय माहित नाही. त्या बांधला ना आणि खरं एकालाच माहीत असतं का माहित नाही. त्या एकट्यानं त्याचे ते गाठोडं ठेवलं. त्या बाकीच्यानं असे गज केले की तो टिकून आल्या त्याला सगळंच गज मोडाला. हे आमधून राहिले यायनं पाहिलं गज मोडा लागते. त्याला गाठोडं दिसलं तर चालला गेला. हे आला की एक आला की मोड गज. मग दुसऱ्या दिवशी पाहिलं लोकांनी तसंच करणार. याला म्हणतात रूढी, याला म्हणतात प्रथा. म्हणजे चालू झालं समजत काहीच नाही. काय कितीतरी दृष्टांत आहे. एक जण परिस्थिती बरोबर असल्यावर सुद्धा त्यानं देवीची उपासना केली. ते देवी प्रसन्न झाली. प्रसन्न झाल्यावर सांग काय पाहिजे. काही नाही म्हणे देवी तुझं राहिला म्हणे आपल्या घरात किंवा तू काढून घे म्हणे. आमच्या घरी भांडण झाले होता बस एवढंच म्हणे. तू काढून घे. दुसऱ्यानं पाहिलं घरी बराबर होता. देखो जिसके लिया जो उठ गया मस्तर लग गया हो. त्यानं पाहिलं अरे याचं घरचं भांडण बंद झालं, चांगलं झालं. देवीची पूजा केली. हाय म्हटलं देवीचे याचं नेवनेट होतं, याच्या घरी भांडण होते. देवी प्रसन्न झाली. विचार त्या भावाला काय झालं म्हणून नाही. देवी प्रसन्न सांग काय पाहिजे. काय पाहिजे म्हणे देवी माता तू ये ना आपल्या घरी. जे त्याच्या घरी आले त्या देवीचं नाव होतं औदसा. नुसती 4 वाजता आले घरी दम पाहिजे. हे भावाचे भांडणं, पोरापोराचे भांडणं, सर्व रक्ताचे डोळ काढले. म्हणजे देखो देखील लिया जो उठ गया मस्तर लग गया हो. कशा करता सांगा लागते मध्ये. हा असं करते तो तसं करते. समजायचं काहीच काम नाही. तसंच चालू आहे. महाराज मोठ्यानं बकरीसारखा आवाज काढता येणं का असं काम करतात. तो तसा काढत जाय, तो बुडा काढत जाय. बरोबर त्या बुड्याला विचारा अशानं काय होते माहीत काय. असे प्रमाण देत राहिलं तर भागवत बाकी रे. सज्जनांनो त्याचं शिर नसल्या कारणानं महादेव म्हणाले जे दिसून ते शिर घेऊन. तर मग त्यांना एका बकऱ्याचं शिर आणलं द्यायला लावलं. त्याला लावल्यावर तो जिता झाला आणि त्याला पस्तावा आला. त्याच्या भाषेमध्ये तो बोकडाच्या भाषेत बकरीचं पिलू बोकड असतं त्याचं तोंड असतं. त्या भाषेत तो स्तुती करून राहिला. आता जास्ती आवाज येत आहे त्या बकऱ्यासारखा, कारण तो अनुवंशिकच होता ना. म्हणून त्याची ती पद्धत लोकांची रूढी अजून चालू आहे. भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यानं भगवान शंकरजीला माफी मागितली. अशा तऱ्हेनं सुंदर या स्कंदात वर्णन आलेलं आहे. आणि तो आता चांगल्या सगळ्या राज्य करायला लागलाय. एकापेक्षा एक सुंदर अशा कथा आहे. जेवढं चांगलं तेवढं कमीच आहे. थोडं देवाचं चिंतन करू आणि पुढच्या कथेला सुरुवात. गोपाल
सुरुची, सुरुची. दुसरीचं नाव आहे सुनीती. रुची म्हणजे एकादश नाही करणं काय नाही, सरळ दिवस सारखे. सुरुची चांगलं चांगलं काम. सुनीती जे नीतीनं आचरण करतात. आता भागवत म्हणजे नीतीनं ऐकतात की नाही त्याला त्रासच आहे, कारण भागवत ऐकताना एक टाइम जेवण करणं बरोबर आहे आणि 2 टाइम जेवण केलं तर कोण मना करते तुम्हाला. पण त्याचं जर फळ लागत असेल, एक टाइम जर जेवण केलं तर त्या वाचणाऱ्याला त्या सांगणाऱ्याला. आता वाचणारेच 3 टाइम जेवतात, तर मग ऐकणाऱ्यानं 4 टाइम जेवलं काय फरक पडतो. नाश्ता पाहिजे, दुपारून मी जेवण पाहिजे, रात्री जेवण पाहिजे, मला भेटीत तो नाश्ता. असं चालत नाही जनांना. तर आपलं आचरणात काय ते सुनीती. सुनीतीच्या पोटी ध्रुव बाळ जन्मला. थोडक्यात सांगतो, सुरुचीच्या पोटी उत्तम नावाचा मुलगा. एका वेळेस कसं झालं बा, राजा सिंहासनावर बसलेला आहे. सुनीती तिकडे काही काम करून राहिले. उत्तम नामाचा सुरुचीचा मुलगा मांडीवर बसला राजाच्या मधातच. सुरुची राजाच्या सिंहासनावर बसलेली आहे. तिकडून बाळ ध्रुव पडत पडत आला म्हणून उत्तम मधात बसलेला होता तर डाव्या मांडीवर झाला. उजवी मांडी मोकळी केली. आता बसणार ध्रुव. तर त्याची माता म्हणाली, सावत्र माता सुरुची, काय करता म्हणे. माझ्या मांडीवर. नाही नाही नाही, तू अधिकार नाही. तू या पित्याच्या मांडीवर तुला जर बसायचं असेल, तुला माझ्या पोटी जन्म घ्यावा लागेल. मग तो रडत रडत गेला. आई तिकडे होती तिकडे. राजा काहीच बोलणार नाही, गुपचूप पाहायला लागला भेटी. असं नसलं पाहिजे बुवा. अरे तुझे दोन्ही पोरं सारखे आहेत ना, अशी बोलली.